जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रोहिलागड जिल्हा परिषद सर्कल ओबीसी आरक्षित झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठा समाजाचे अवधूत खडके यांना उमेदवारी घोषित केली। तसेच अंबड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये ओबीसी साठी राखीव असलेल्या जागेवर मराठा समाजाच्या अनिता दीपक लोहकरे यांना ओबीसी मधून उमेदवारी घोषित करण्यात आली। ही बाब ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कानावर पडली असता त्यांनी बारामती येथील पिंपळी येथील भरसभेत ओबीसी नेते बळीराम तात्या खटके यांना फोन करून तेथील ओबीसी बांधवांना अंबड येथील बाब कॉलद्वारे ऐकू घातली। ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाच्या उमेदवारांना तिकीट दिल्याच्या या घटनेमुळे ओबीसी नेते संतप्त झाल्याचे दिसून आले। तर बघूयात नेमके काय संभाषण झाले आणि यावर ओबीसी बांधवांची प्रक्रिया काय होती। खऱ्या अर्थानं ज्याचं जळतं त्याला कळतं असं म्हटलं जातं। ससारे साहेब आपण ओरडतोय, काळूरामजी आम्ही ओरडतोय, लोकांना कळणच। अंबड काय मी आता जर फोन लावला आमचे बळीराम तात्या खटके तिथले त्यांना जर फोन लावला द्या फोन इकडे तिकडे काय चाललंय ते तुम्हाला सांगतो। एक कळलं पाहिजे हे पिंपळी गावाचा प्रश्न नाही हा प्रश्न गावागड्यातल्या सगळ्या लोकांचा प्रत्येक ठिकाणी याच गोष्टी चालू आहे। तुम्हाला मी फोन लावतो तुमच्या समोर अंबड तालुक्यात काय चाललंय ते तुम्हाला सांगतो। एकच मिनिट तुमचं घेतो आणि मी माझं मनोगत थांबवतो। काय चाललंय झोपा तुम्ही झोपा काढा ओबीसी बांधवांना। तात्या आपल्या परिसरातलं जरा मी साऊंड वरती तुमचं माईक ओपन आहे, सभा चालू आहे, तुम्ही सांगा बरं आपल्या परिसरातलं। अंबड तालुक्यातील बदनापूर मतदारसंघातील रोहिलागड सर्कल आहे। रोहिलागड सर्कलला ओबीसीला जागा फुटलेली, पण या महाराष्ट्राचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी ती जागा ओपनला डिक्लेअर करून टाकली। तसंच अंबड नगर परिषदमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये ओबीसीच्या जागेवर महिला मराठा उमेदवाराला उमेदवारी दिली डुप्लिकेट सर्टिफिकेटनुसार। ही जागा सुद्धा आपली भाजपने गमावली, म्हणजे 2 जागेला आपल्याला संघटनी अंबड तालुक्यात फटका बसला। ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि आता हे नवं आहे, ताजं आहे। आणि पवार साहेबांसारखा माणूस म्हणतोय नाही आता आम्ही मूळ ओबीसीला देणार आहे। आपल्याला एकी करावी लागेल, लोकांना समजावून सांगावं लागेल, अशा परिषदा व्हाव्या लागतील। आणि क्रांती काय भरल्या पोटी होत नाही, क्रांती उपाशी पोटी होते। गोरगरिबाचं पोरग आता सगळे सत्याच्या सावलीला पळत आहेत। आजचा निकाल लागले हो बापू रापिंग नाही ना पुढे भाजपचा कार्यकर्ता एखादा येईल अंगावर माझ्या। अरे लोकशाही वेटीस असू द्या, कळलं पाहिजे ना त्यांना। तुम्ही जो माणूस निवडून दिलाय त्या माणसाला उद्या तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे। तर काय इंदिरा गांधीचा पराभव झाला का इंदिरा गांधीने घरं काढले का तिथल्या लोकांची? कोण आहे की मतपेटीला घाबरणारी माणसं आहेत? तुम्ही एकदा मतपेटीतनं तुमची गावाच्या गाव एकदा क्रांती घडवा ना, नाही तुमचे पाय धरत आले तर नाव दुसरं, राजकारण बंद, समाजकारण बंद। तुम्ही काय मागितल्यानं भीक मिळते, पण लढाई केल्यानं संघर्ष केल्यानं हक्काने अधिकार मिळतात, हे लक्षात ठेवा। प्रतिनिधी अशोक खरात, NTV न्यूज मराठी, अंबड, जालना।